तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नवनवीन अपडेट समोर आलेला आहे। त्या संदर्भात टॉप 9 बातम्या। खासदार कंगना राणावतकडून जेनझी तरुणीचा गटारछाप असा उल्लेख, नशा, दारू, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध हे यांच्यासाठी स्वतंत्र, अशा तरुणी गृहिणी देखील बनू शकत नाही। सीजेपी आंदोलनाच्या व्हायरल रील्सवरून कंगना राणावतचं वादग्रस्त वक्तव्य। कंगनाला पक्षातील लोकही गांभीर्याने घेत नाही, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांची टीका। तर कंगनानं बॉलिवूड माफियाप्रमाणे शिक्षण माफिया विरोधातही लढायला हवं होतं, सीजेपी आंदोलनातील रिया अहिरचं प्रत्युत्तर। पंतप्रधानांना जबाबदारी घ्यावी लागेल, परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना प्रियंका गांधींचा हल्लाबोल। पॅलेट गन चालवण्याची ऑर्डर कुणी दिली, गृहमंत्री उत्तर देणार का? पंतप्रधानांना कॅमेऱ्याच्या नाही तर हृदयाचा अँगल बदलावा लागेल, असाही निशाणा। एखादा सुपरस्टार संसदेत आला, अशा प्रकारे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं। सत्ताधारी खासदारांनी धर्मेंद्र प्रधानांचं संसदेत स्वागत केल्यानं प्रियंका गांधींची टीका। नीट परीक्षा घोटाळा आणि पेपर फुटीला कंटाळून नागपूरच्या आकांक्षा चतुर्वेदीनं जीवन संपवलं। आमची मुलगी गेली पण सरकार जिवंत, आकांक्षांच्या कुटुंबियांचा आक्रोश। आकांक्षाच्या वडिलांना 2दा हार्ट अटॅक आणि पॅरालिसिसचा अटॅक आला। आकांक्षाच्या आईकडून सरकारकडे मदतीची मागणी। सीजेपीच्या आंदोलनामध्ये जखमी झालेल्या पोलीस कुटुंबाची सुप्रीम कोर्टात धाव। हिंसेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। जखमी झालेल्या 4 पोलिसांच्या कुटुंबियांची कोर्टात धाव। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान व्हायरल झालेला इरफान मोहम्मद TV9 मराठीवर आंदोलनावेळी आपल्या बोलण्यामुळे इरफानची सोशल मीडियावर चर्चा। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काल मोहम्मद इरफानची घरी जाऊन भेट घेतली होती। नीट परीक्षा आंदोलनासंदर्भात राज्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही। महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश। नीट UGC गैरव्यवहाराविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरील सर्व FIR आणि तक्रारी मागे घेण्याचे बिहार सरकारचे आदेश। अटक किंवा ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्याचेही निर्देश। तर सीईटी घोटाळ्यावरून सध्या आरोप केले जात आहेत, त्या संदर्भात टॉप 9 बातम्या। MSCET या पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन करण्यात आलं। टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची, सोशल मीडियावरील दाव्यासंदर्भात तक्रार करणार। सीईटी आयुक्त आता दिलीप सरदेसाई यांनी ही माहिती दिली। MST-CET परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट। परीक्षेत घोटाळा कसा झाला हे सांगतानाचा व्हिडिओ समोर। MPSCच्या औषध निरीक्षक पेपर फुटीत पुणे महापौर कार्यालयाचं कनेक्शन काय? युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेंचा सवाल। सोलापुरातील आमदार पुत्राचं पेपर फुटीत कनेक्शन काय? महापौरांच्या कार्यालयातील व्यक्तीनं पत्नीसाठी पेपर फोडला, शिवराज मोरेंचा आरोप। अनाने औषध निरीक्षक भरतीमध्ये परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरण। तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेची 6 तास चौकशी। पेपर फुटीत 5 लाख ते 50 लाखांपर्यंत व्यवहार झाल्याचा आरोप। दोषींवर कठोर कारवाई करण्याची ऋषिकेश गांगुर्डेची मागणी। MSCET सेल ही स्वायत्त संस्था। परीक्षेत घोटाळ्याच्या आरोपांवर मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। MST-CET परीक्षेत भाजप नेते असे मुलं टॉपर आहेत, या सीईटीवर प्रवेश घेणार आहात की स्थगित करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल। मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी। शासकीय महाविद्यालयासाठी 13 ते 14 लाख भरून प्रवेशाची हमी। सीईटी परीक्षेसंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल। COEP VJTI मध्ये प्रवेशाचा आमिष। पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे। मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाहीत। संजय राऊतांचा भाजपचं मुख्यमंत्र्यांवर निशाण। युवक काँग्रेसकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी। TET पेपर फुटीसह मराठी शाळा बंद, पटसंख्येतील घट या कारणांवरून NSTI आक्रमक। दादा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम। पुण्यात मोठ्या राजकीय टॉप 9 शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींना बारामतीत येण्याचं आमंत्रण। विद्या प्रतिष्ठानातील गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आमंत्रण। मोदींच्या हस्ते 2 ऑक्टोबरला पुतळ्याचं अनावरण करण्याचा मानस। पार्थप्रवार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची गेल्या आठवड्यात भेट घेतल्याचं समोर। राष्ट्रवादीच्या भेटीगाठी, एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही। विलिनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। तर शरद पवार देशाचे नेते, पवारांची भेट घेणं, आशीर्वाद घेणं चुकीचं वाटत नाही। दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। कोण कुणासोबत हा प्रश्न आज आमच्या समोर नाही, नाना पटोलेंचं विधान।
एनडीए म्हणून आम्ही सर्व एकसंध आहोत. आणखीन एखादा पक्ष एनडीए मध्ये वाढतोय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीए सामील होण्याच्या चर्चांवरती जयकुमार गोरेंचं सूचक वक्तव्य. आम्ही महाराष्ट्र धर्मासोबत आहोत. मी किंवा आमच्या पक्षातील प्रमुख नेते एनडीए सोबत जाणार नाहीत. रोहित पवारांकडून भूमिका स्पष्ट. शेतकऱ्यांना थोडासा विजेचा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण उद्योजकांना विजेचा त्रास होऊ देऊ नका. जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं असंवेदनशील वक्तव्य. मेटानं पंतप्रधान मोदींची माफी मागितली. मोदींचा व्हिडिओ फेसबुकनं तात्पुरता हटवला होता. व्हिडिओ चुकून हटवण्यात आला होता, मात्र आता पूर्ववत केला. मेटाकडून स्पष्ट. तांत्रिक अडचणींमुळे व्हिडिओ हटवल्याची माहिती. केंद्र सरकारकडून या प्रकरणाची तपासणी सुरू. व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मेटाच्या अधिकाऱ्यांना समन्स. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन करणार. विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या, अभिजित दिपकेंची मागणी. अमरावती विद्यार्थी विषबाधा प्रकरणामध्ये कामगार युनियन आक्रमक. मेळघाट कामगार युनियनकडून धारणीमध्ये आंदोलन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी.